तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि कशा आहात मंडळी? बाकी आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आज मी क्लासला जाऊन आली आणि हे घातलेलं आज आउटफिट जाताना क्लासला. तर मला असं वेगळं वेगळं घालून जायला क्लासला आवडतं. जे की मी घरी तेच घालते, पण मला असं बाहेर जाताना वगैरे वेगळं वेगळं लागतं. मला तेच घालून जायला नाही आवडत. सो आज हे घातले. बाकी आज काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवीनच. तर आता मी पटापट चेंज करते आणि मग तुम्हाला परत भेटते. बाकी आता मला येईपर्यंत 11:30 वाजले. आज मंदिरांमध्ये नाही गेली, आज डायरेक्ट घरीच आली. तर आता मी पटापट चेंज करते आणि मी तुम्हाला परत भेटते. तर हा आहे आजचा माझा आउटफिट, हे घातलेलं. तर आता मी पटापट फ्रेश होते आणि मग तुम्हाला परत भेटते. बघा, हे कोणी केलं माहिती आहे? थांबा दाखवते कोणी केलंय. हा बघा, हा जो पोरगा आहे ना, ह्याने केलंय ते. आणि मम्मी त्याला ओरडली तर आता ऊ ऊ ऊ ऊ आवाज काढत बसलाय. है ना आधी? हे तूच केलं ना? हा चापू, म्हणजे किती मस्ती करतो ते बघा. माझा पावडरचा डब्बा होता तिकडे ड्रेसिंग टेबल वरती, तर ह्याने तो घेऊन सगळं तिथे घाण करून ठेवली. असा हा पोरगा. गाईज माझा आरामाने करून झालाय आणि थोडा वेळ आराम केला मी तुम्हाला भेटून झाल्यावरती मगाशी. आणि आज एवढी तर काय कामं नाही आहेत. मी जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की रोजच काय ना काय ते इंटरेस्टिंग करण्यासारखं नसतं. कधी कधी दिवस साधा सिंपल आणि शांत पण जातो. सो मला वाटतं आजचा माझा हा दिवस होता तसाच आहे. तर मी आता झोपून उठली आहे आणि बाकीची सगळी कामं झाली आहेत. म्हणजे जी काय माझी बेसिक कामं असतात रोजची तुम्हाला दाखवली सुद्धा आहेत. सो ती सगळी झाली आहेत. फक्त भांडी घासायची आहेत आणि बाटल्याने वगैरे भरायच्या आहेत. बाकी आता मी थोडंसं खाते. हे बघा, मिरचीची आपलं हे आहे, मिरचीचं लोणचं आहे आणि चपाती आहे. सो ते खाते. त्याच्यानंतर ही जे काय बेसिक कामं आहेत ती करीन, म्हणजे बाटल्या वगैरे भरीन, भांडी घासीन आणि नंतर चाय बनवीन. तोपर्यंत मम्मी येईलच, मग मम्मी सांगेल जेवणाचं काय करायचं आहे, मग ते करेन. सो आजचा असा साधा सिंपल दिवस आहे, पण काय बनवीन ते तुम्हाला नक्कीच दाखवीन. तर आता पटकन जेवते आणि मी तुम्हाला परत भेटते. मी तांदूळ घेतलेत आणि आता ते धुते. आज तसंच मी तुम्हाला बोलली की आजचा दिवस खूप साधा आहे. तर तसंच आज एवढं काय करायला आहे नाही जेवणाचं सुद्धा, कारण की मम्मी वर आमटी करणार आहे. मला भात लावायला सांगितलं आहे. सो मी बोलली तसंच रोज रोज काहीच करायला नसतं, कधी कधी दिवस असाच जातो. तर आता मी भात लावते आणि जसं की मी तुम्हाला दाखवलेलं हे मी 4-5 वेळा तरी चांगलं धुवून घेते आणि मगच लावते मी भात. आणि मग ते जे जे जेल मी बनवते तुम्हाला दाखवलेलं, सो मग ते जेल जेव्हा गाळायची वेळ येते तेव्हा मग मी गाळून पेल्यात घेते. आणि आता भात मी लावला आहे. मी नळाचं पाणी नाही घेतलं आहे, तुम्हाला वाटेल मी नळाचं पाणी घेतलं आहे. मी हे पाणी घेतलं आहे बघा, फिल्टर पण होते. हे पाणी घेतलं आहे आता जस्ट लावायला भात, कारण की ते पाणी आम्ही नाही घेत.
बाकी आता होईल. मग जेव्हा शेवटी उकळेल ना, भात शिजेल, तेव्हा ते पाणी मग मी परत काढून घेणार वाटीत, पेल्यात किंवा ग्लासमध्ये, आणि मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करणार आणि मग दुसऱ्या दिवशी लावणार चेहऱ्याला. बाकी आता मी परत लावणार आहे ते लिंबूचं जे मी तुम्हाला दाखवलं ते आहे, आणि रोज आपलं राईस वॉटरसुद्धा लावणार आहे. तर तुम्हाला परत एकदा मी दाखवीन. मग अशी जसं मी तुम्हाला बोलली की मी ते लावणार आहे साखरेचं, जे तुम्हाला मी रेमेडी दाखवलेली. तर परत लावलं आहे, स्टोअर करून ठेवलेलं फ्रीजमध्ये, आणि आत्ताच मी जास्त लावलं तुम्हाला बोलली. आणि आता ते सुकायला देईन. स्टोअर केल्यावरती जर ते जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर ते गोठत नाही, पूर्ण असं कडक नाही होत. जर कमी क्वांटिटीमध्ये असेल तर थोडंसं म्हणजे हे होतं, गोठलं जातं. तर त्याची काळजी घ्या की एकदम कडक व्हायला देऊ नका, नंतर मग ते काय फायद्याचं नाही आहे. तर माझं पण काहीचं असं झालं, कारण कमी क्वांटिटीमध्ये होतं, त्यामुळे ते थोडंसं कडक झालं, थोडंसंच झालं. पण मी आता ते लावलं चेहऱ्याला. बाकीचं आहे ते मम्मीला सांगेन लावून टाक म्हणून. बाकी मी परत लावलं आहे. परत राईस वॉटरसुद्धा लावीन. तर ते थोडा वेळ सुकायला देते. बाकी मम्मी काय कोणती आमटी बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. तर थोड्या वेळाने परत भेटूया. चेहरा धुतला आहे आणि थोडासा ग्लो आला आहे फेसवरती. टॅनिंग जाते ना याच्याने, त्यामुळे. बाकी चिल्ली बिल्ली आली आहे, तर ती काय करते तुम्हाला दाखवते. काय बनवत ठेवलेली, आणि चिल्ली बिल्ली इथं बसली आहेत, चायनीज बाय खात आहेत. हे नोनू, तू का खातो बबला? ते पार्टी चालली आहे, मंचुरियन खात आहेत सगळे, है ना आधी? हो, आईला नाही आवडत चायनीज बाहेर आणि मंचुरियन. येस. बाकी आता मी चाय पितो, मग मम्मी आमटी बनवेल. सो आता मी चाय देते मम्मीला. आणि तर आज फर्स्ट टाईम मी आमटी बनवली आहे. मी सगळं बनवलं, फक्त आमटी कधी बनवली नव्हती, सो आज ती पण बनवली. आणि बाकी हा काय करतोय तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ह्याने सगळं पाणी पाणी करून ठेवलंय आणि त्यात बसून आम्ही खेळतोय, है ना आधी? हे बघा बघा कसा आत चोळतो बघा. हो, हा, ही बॉटल त्याने पूर्ण खाली करून टाकली आणि ते पूर्ण चिखल चिखल करून ठेवला नाही. असा हा रोज कांड करतो. हा पोरगा हा. मम्मी तू त्याला काय बोलणारच? चिखल केलंय त्याच्यावरती. मम्मी राहू दे बोलते, आता मी काय बोलू. ते आम्ही असतं तर आतापर्यंत आम्हाला मार पडला असता, मार. आमच्याकडनं चुकून कधी पाण्याची बॉटल सांडायची ना, तर मम्मी आम्हाला ओरडायची. सगळ्या मम्मींचा फेमस डायलॉग, हात फाटलेत का? आता कोणाला काय नाही बोलणार. सो गाईज, मी तुम्हाला दाखवलंच आज की मी काय काय केलंय, आणि आमच्या आधीची मस्तीसुद्धा तुम्हाला मी दाखवली. आज तरी मी तुम्हाला खूप कमी दाखवलंय, कारण की आज त्याने एवढं काय केलं नाही, पण तो दिवसातून 10 वेळा असं काही ना काहीतरी करत असतो. आणि हा जसं नाही, आमची यश्रीसुद्धा तेच करायची. म्हणजे माझे जे काय प्रोडक्ट्स आणि मी ठेवलेले असायचे ना ड्रेसिंग टेबलवरती, ते सगळे ती पाडायची, सगळी पावडर पावडर करायची, आणि पावडर पूर्ण आरशाला फासून ठेवायची, तेल फासून ठेवायची, एवढी ती मस्ती करायची. आणि तिच्यानंतर आता हा सुरू झालाय. आणि ह्याला कसं माहिती आहे का, ह्याला ओरडलं ना की हा आणखीन करतो. तिला ओरडलं का ती तिथेच थांबायची, पण हा नाही, हा अजून करतो आणि मग रडारड करतो. तुम्हाला मी दाखवलं होतं कसा रडत होता. त्याच्या आधी तो खूप रडत होता, पण नंतर तो जरा शांत झाला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवले की तो कसा करतोय ते.
तर असा तो मस्ती करत असतो. आणि आज तरी कमीच केली आहे. घरी दीदीच्या तितकं असतं ना, दीदीच्या पूर्ण सोफ्याची वाट लावून टाकली आहे. नेल पॉलिश लावली आहे, रांगोळी सांडवतो सोफ्यावरती, सगळं, 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 सगळं नेऊन तो सोफ्यावरतीच टाकतो. इतका तो मस्ती करतो. सो तुम्हाला त्याचे रोज-रोज गमती-जमती, गोड-गोड गमती-जमती त्याच्या दाखवल्या. पण आज त्याचं खरं म्हणजे जे तो करतो ना, ते मी तुम्हाला दाखवलं की तो काय-काय करतो. सो आजचा दिवस असा गेला साधा, सिंपल, जास्त काय केलं नाही. आणि आज फर्स्ट टाईम मी आमटी बनवली. कारण की मम्मीने मला सगळं दिलं बनवायला, पण अजूनपर्यंत आमटी बनवायला दिली नव्हती. शेवटी आज ती मी फायनली बनवली. आणि मला माहिती होतं ती ईझी आहे बनवायला, बनवू शकते. पण मम्मीने कधी बनवायला दिलीच नाही. कधी ठरलं बनवायचं तर मम्मीच बनवायची. तर आज फर्स्ट टाईम आमटी बनवली. आता मी जेवल्यावरती बघू कशी लागते. तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला उद्या सांगेन की आवडते की नाही आवडते घरी. बाकी माझं जेवण बनवणं म्हणजे मी एकदम स्पायसी बनवते. आणि मम्मी आणि वगैरे म्हणजे एवढं काय स्पायसी बनवत नाही. पण मी खूप स्पायसी बनवते. सो आता काय माहिती मम्मीला आणि आवडेल की नाही. बाकी आज वहिनी नाही आहे, ती गेली आहे तिच्या माहेरी. बाकी दीदी आणि आधी वगैरे आहे सगळे गेले आहेत बड्डे पार्टीला. तर आता घरी मी, पप्पा आणि मम्मी आम्ही तिघंच आहोत. सो आता जेवू कामावरून आणि मग लवकर झोपू, कारण की सकाळी लवकर उठायचं असतं, कामं असतात, प्लस मला क्लासला जायचं असतं आणि मम्मीला दुपारी तिच्या मंदिरात जायचं असतं. तर आजचा दिवस असा गेला साधा सिंपल. पण असा दिवस पण जातो, कारण की रोजच काय दाखवणार, रोज रोज काही नसतं असं दाखवायला खास करून. पण मी नवीन नवीन तुम्हाला दाखवायचं आणि नवीन नवीन काहीतरी करायचं ट्राय करते. कारण की मला माहिती आहे तुम्हाला आवडतात माझे व्लॉग बनवायला, सॉरी बघायला. सो मला पण व्लॉग बनवायला आवडतात. त्यामुळे मी नवीन नवीन काहीतरी करायचं ट्राय करत असते व्हिडिओमध्ये. तर उद्या मी तुम्हाला अजून एक रेमेडी दाखवेन की फेससाठी ती कशी आहे आणि त्याच्याने काय फायदा होऊ शकतो आणि टॅनिंग कशी जाते. प्लस माझी तुम्ही मान पण बघू शकता. माझ्या मानेवरती बिलकुल काळं नाही आहे, एकदम क्लीन आहे. कारण की मी असंच काही ना काहीतरी करत, पहिले खूप डार्क होती जेव्हा मी 8वी-9वीला होती. 8वीला पण नाही, 8वीला होती व्यवस्थित. त्याच्या आधी म्हणजे 6वी-7वीला जेव्हा मी होती, तेव्हा माझे खूप अनेक पूर्ण काळी असायची. फेस तर खूप डार्क होता. आता मी तो हळू करून लाईट केला. असे सगळे रेमेडीज करून, 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 करून आणि मला वाटते 10वी माझा फेस एकदम क्लिअर केला मी. मला वाटते 11वीमध्ये होतं थोडेसे म्हणजे पिंपल्स वगैरे आले होते. कारण की एक एजनंतर परत येतातच. पण ते पण मी आता पूर्ण क्लिअर केलं आहे. फेस तुम्ही माझा बघू शकता एकदम क्लिअर झाला आहे. बाकी थोडे-थोडे येतातच मध्येच, कारण की गरमी आहे अंगामध्ये भरपूर. सो कधी-कधी येतात. कारण की अजून पाऊसही चालू झाला नाही आणि मी पावसाची इतकी वाट बघते ना, की माझं एक तर मला पाऊस खूप आवडतो. त्यामध्ये तो पडत नाही आणि गरमी इतकी होते ना, की ते आता सहन करण्याच्या पलीकडे झाली आहे. सो त्यामुळे त्रास होतोय. मला आतमधून पण खूप त्रास होतो. पिंपल्स येतात, डोक्यात फोड्या येतात, गरमी वाढते. सो असं झालं कधी पाऊस येतोय. बाकी आज एवढं सगळं केलं, जे केलं मी तुम्हाला दाखवलं. बाकी आज जास्त काही नव्हतं करायला. सो जास्त काही दाखवायला नाही भेटलं. कधी-कधी खूप असतं दाखवायला, तर कधी-कधी काहीच नसतं. सो आज तसा दिवस गेला. आज थोडंसं शांत आणि बोलतात ना कमी हालचाल म्हणजे कमी, म्हणजे वर्ड्स नाही येत आहे त्या तोंडामध्ये. तर तसं झालंय की जास्त काय करायला आज भेटलंच नाही. जे पण केलं ते असंच नॉर्मल. जी काही घरातली छोटी-मोठी दुपाराची, संध्याकाळची कामं असतात तीच केली. बाकी तर असं कुठे जायला पण नाही भेटलं आणि कधी-कधी मीच जात नाही. माझ्यामध्ये नखरे कमी नाहीत. मला कंटाळा येतो जायला, कारण की पहिल्यापासून सवय झाली आहे घरी, 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 घरी. सो आता कुठे जायचं असेल तरी पण माझी जायची इच्छा होत नाही. पण तुम्हाला दाखवायला का होईना पण मी जाते आता. कारण की मला व्लॉग बनवायचे आहेत. तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी दाखवायची की आमच्या इथे काय-काय आहे.
तर एक दिवस मी तुम्हाला आमचं गार्डन दाखवेन आतमधून की कसं आहे. खूप मोठं आहे. आणि परत ते जेव्हा हे केलं ना, म्हणजे तोडलेलं, परत बनवलं, तर त्याच्यानंतर मी गेलीच नाही कधी गार्डनमध्ये. एकदा फक्त दादाच्या एंगेजमेंटच्या वेळेस गेलो होतो. त्याच्यानंतर कधीच नाही गेलो. तर मी तुम्हाला एकदा आतमधून दाखवीन. मला पण बघायचं आहे गार्डन कसं आहे. कारण की मी लहान असताना जायची तेव्हा गार्डन खूप वेगळं होतं. आणि आता मी बराच टाईम झाला, म्हणजे वर्षानुवर्ष झाली आता मी नाही गेली आहे. फक्त दादाच्या लग्नाच्या वेळेस बाहेरूनच रिटर्न आलो. असं काय फिरायला वगैरे भेटलं नाही. तर मी तुम्हाला दाखवायचं ट्राय करेन की आमच्या इकडचं गार्डन कसं आहे. बाकी आता आम्ही जेवतो आणि मग झोपतो. तर आजचा व्लॉग असा होता छोटा, पण बाबूच्या छोट्या-मोठ्या गमती-जमती तुम्हाला दाखवल्या, की लहान मुलं कशी त्रास देतात. त्रास नाही, मज्जा येते. पण तो कामं खूप वाढवतो आणि स्पेशली माझी, कारण की घरी तर कोण नाही करत, मलाच करायला लागते. सो तो माझी कामं वाढवतो. मला मज्जा येते. भाचाभाची झाल्यापासून खरंच खूप मज्जा येते. मावशी झाली आहे तर ती एक वेगळीच मज्जा आहे. त्यांची गमती-जमती, त्यांच्यावर खेळणं आणि त्यांची मस्ती, ह्या सगळ्याची खूप मज्जा येते. आणि हळू करून मी आत्या पण होईन. अजून टाईम आहे, पण होईन लवकर. तर आता आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉगसकट. तर आता मी जेवतो आणि झोपतो. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी उद्या भेटूया परत आणि मी नवीन रेमेडी घेऊन येईन तुमच्यासाठी, की टॅनिंगसाठीच, कारण की बऱ्याच ठिकाणी डार्कनेस असतो. सो तो घालवण्यासाठी मी तुम्हाला अजून एक कुठची तरी रेमेडी दाखवीन उद्या. सो तुम्ही ती नक्की बघा. आजच्यासाठी बाय बाय.